आता राजूर पाण्याच्या टाकीवर आलोय, जी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्या पाण्याच्या टाकीवर आलोय. या पाण्याच्या टाकीमध्ये साप आढळले, गुणस साप हे या पाण्यामध्ये पवत होते. तरी आता पकडण्यात आले. दाखवायचे 2 मिनिटं. या पाईपलाईन म्हणजे इथून डायरेक्ट पाणी जाते राजूरसाठी. फिल्टरनेशन प्लॅन्ट तर पूर्ण बंद आहे, पण हे साप जे होते याच्यात पोत होते सगळे. आपल्याकडे व्हिडिओ शूटिंग पण काढली. आता चला बघूया आपण. ते पकडले हे साप, तिथं सर्प मित्र बोलून हे साप पकडण्यात आले. बघा हे 2 साप आहेत याच्यामध्ये पकडण्यात आले. हे साप राजूरमध्ये वारंवार पाण्याचा प्रश्न निर्माण होत असताना देखील आणि याच्या मागे पण 4-6 महिन्यापूर्वी राजूर गावात कावीळ सारखी मोठी साथ उद्भवली. त्याच्यामध्ये अनेक लोक आजारी पडले, 2-3 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे हे होऊन सुद्धा आज देखील ही राजूर ग्रामपंचायत राजूर गावाला एकदम धोक्याच्या याच्यामध्ये ठेवत आहे. आज जर ह्या पिण्याच्या पाण्यामध्ये साप जर आढळत असतील तर गावकऱ्यांनो लक्षात घ्या, ह्या टाकीमध्ये अजून काय काय पडू शकतं. यामागे सुद्धा असे प्रकार इथं घडलेले आहेत. तर सर्वांनी सावध होणे गरजेचं आहे. आणि हे राजूर गावची जी ग्रामपंचायत आहे, आमदार किरण लामटे यांच्या ताब्यातील एकदम निष्कृत दर्जाचं काम चालू आहे. कोणाचं इथं लक्ष नाही आणि काहीच नाही. फक्त गावकऱ्यांना धोक्यामध्ये घालून इथं कारभार चालवला जातो आहे. सर्वांनी मला विनंती आहे, पाणी पिताना उकळून प्या. कारण की साप तिथे पडलेला होता, त्याच्या विषामुळे आपल्याला काही होऊ नये याच्याकरता कमीत कमी 8-10 दिवस माझी विनंती आहे सर्वांना, कमीत कमी पाणी उकळून प्या. जेणेकरून त्याचं काही विषांतर झालं असेल तर ते गरम पाण्यामध्ये त्या विषाचं पाणी होऊन जाईल. हे मी तुम्हाला विनंती करून सांगतो. पुढील काही माहिती असेल तर पुढील व्हिडिओ मध्ये मी देतो. धन्यवाद.